लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे दाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानी नंतर त्या क्लास झाल्यावर शेवटी म्हणजे संपता संपता ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यस्य भेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन चक्राङ्कृतोक्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोते, तुम्ही जो श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. प्रथम
पंढरीनाथांना वंदन, निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना आणि तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आपण आता 8वी ओवी घेणार आहोत. पण आजचा दिवस खूप छान आहे बघा. खरं म्हणजे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आणि आपल्याकडे गाईला, गोमातेला खूप श्रेष्ठ महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि आज गोवत्स द्वादशी पण आहे आणि सकाळी म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे तशी एकादशी पण आहे. त्यामुळं एकादशी आणि द्वादशीचा योग आलेला आहे. आज गाईचं पूजन करायचं असतं. आजपासून दिवे लावायचे, सगळा दीपोत्सव सुरू होतो आहे. तर त्यामुळं आपण गोमातेलाही वंदन करूया, श्रीकृष्णांना वंदन करूया. गोपाळ आहे ना तो, त्याच्यापासूनच आपल्याला गोपालनाची किंवा गाईची पूजन आराधन करण्याची ही प्रेरणा मिळालेली आहे. त्यामुळं आपण जेव्हा आरती म्हणणार आहोत तेव्हा गोपाळकृष्णाची म्हणणार आहोत आज. आणि गोमातेची पण सगळ्यांना माहिती असेल, ती पण घेऊयात. आता वेगवेगळे जे सण व्रत असतात त्याच्यामध्ये आजच्या काय म्हणूया आपण वसुबारसेचं काय महत्त्व आहे ते या थोडक्यात जरा सांगते. की या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. आणि गाईची पाडसासह पूजा संध्याकाळी करायची असते. घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनही या दिवशी वत्स धेनूची पूजा करतात. आणि वसुबारस याचा अर्थ वसू म्हणजे द्रव्य किंवा धन, आणि त्यासाठी असणारी बारस म्हणजे द्वादशी. या दिवसापासून घरातील मुली किंवा महिला या दारात रांगोळी काढतात. पुष्कळ ठिकाणी बायकांचा या दिवशी उपवास असतो. आज योगायोगाने एकादशी आल्यामुळं तो उपवास बरोबर घडला आहे. दोन्ही उपवास एकत्रित आलेले आहेत. आणि ज्यांच्या घरी गुरं आहेत, वासरं आहेत, गायी आहेत, त्यांच्याकडं बायका गायींच्या पायावर पाणी घालतात. हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून चाफ्याच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ घालतात, गळ्यात घालतात. कुणी केळीच्या पानावर त्यांना पुरण वगैरे किंवा असा नैवेद्य करतात. निरंजनाने आरती करतात. आणि मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून ही आज पूजा करायची असते. या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये किंवा बायकांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी यावर उपवास सोडायचा असतो. आज एकादशी असल्यामुळं आपल्याला ज्यांना एकादशी आहे ते उपवास सोडू शकणार नाहीत. आणि आजपासून मी म्हटलं तसं दीपावलीचा खरा उत्सव सुरू होतो. त्यामुळं पणत्या लावायची म्हणजे पणत्या लावण्यास प्रारंभ करायचा असतो आजपासून. तसे एरवी आपण तुळशी पुढं हे लावतच असतो सगळेजण. आणि आजची ही एक काय म्हणायचं वसुबारसेची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की म्हणजे हे का खायचं नसतं. गव्हाचं आणि मुगाचं हे अन्न खायचं नसतं. म्हणजे त्याला एक घटना घडलेली आहे आजच्या दिवशी. कहाणी माहिती असेल सगळ्यांना की नकळत त्यांच्या वासरांची नावं गव्हाळी मुगाळी ठेवलेली असतात. आणि ती जी सुनबाई असते तर तिला सासूबाई सांगते की संध्याकाळी गव्हाळी मुगाळींची भाजी कर. आता तिला ती काही बिचारीला माहिती नाही, जास्त डिटेल सांगत नाही. ज्यांना माहिती असेल त्यांना समजून जाईल. तर ती आपली ते गव्हाळी मुगाळी वासरांचीच बिचाऱ्यांची भाजी करते. मला माहिती नाही ना बाई. नाही नाही माहिती नाही ना, म्हणून म्हटलं सांगा. बरं सांगते. माहिती नाही ताई. असं का? बरं बरं ठीक आहे. तीच मी जरा म्हणजे मला जेवढी माहिती आहे ती मी सांगतच होते. पण म्हटलं बरोबर आहे, मी सांगतो ते बरोबर आहे. हां. आणि मग त्या सुनबाईनी ती बरं का त्या सुनबाईनी नंतर हे करा ना, ते वसुबारस समुद्र मंथन करताना आपल्याला ती धेन मिळाली, तिचं पूजन करतात, ती गोष्ट सांगा. नाही ती तुम्ही सांगा. मग ती नाही मला माहिती. तुम्हाला जी माहिती आहे ती तुम्ही सांगा, काहीच हरकत नाही. बोला. नाही ते समुद्र मंथन करताना ते गोमाता मिळाली, मग तिचं पूजन वगैरे केलं. ती काय म्हणतात तिला, कोणती धेनू म्हणतात तिला, इच्छा प्राप्त करणारी. हा मग आता मी बाकीची माहिती सांगितली ना.
बाकीची माहिती सांगितली मी. म्हणून हाच पूजा त्याची करतात नाही नाही असं आता आहे, एका पुस्तकामध्ये वाचलं होतं. हा हा ती हा मला जास्त नाही आठवत, एवढंच आठवलं. हा 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 नाही आता ही कशी आहे, आम्ही लहानपणापासून आपण ती करतोच ना. आणि ही आता सांगत होते तशी तिच्या हातून त्या. ही छान आहे, नवीन ऐकायला मिळाली. बर हा सांगा. हा बरं सांगते, ती पण सांगते तुम्हाला, पुन्हा व्यवस्थित सांगते जरा. वसुबारसेची जी कहाणी आहे ती. एक मिनिट. हे बघा आता खूप म्हणजे जशी नागपंचमीची माहिती आहे की नाही आपल्याला, की नागपंचमीची सुद्धा त्या शेतकऱ्याच्या हातून संपूर्ण नागकुळ, नागिणीचं कुळ उद्ध्वस्त झालेलं असतं. आणि म्हणून ते तिला त्यांच्या मुलीला माहिती नसतं, ती आपली घरामध्ये नागाची चित्र काढून किंवा हे काढून रांगोळी काढून त्याची पूजा करत असते. आणि ती नागिण त्या शेतकऱ्याला, त्याच्या बायकोला, मुलांना, तिथं असणाऱ्यांना सगळ्यांना मारून ती येते. आणि आता तिला कळतं की एक मुलगी जिवंत आहे म्हणून तिच्याजवळ जाते. आणि ती मात्र मनोभावे पूजा करत असते. आणि ती म्हणते की माझे लांडोबा पुंडोबा जिथे असतील त्यांना सुखी ठेव रे बाबा. आता तिला हे माहिती नाही अशी घटना घडलेली. तसं आता वसुबारसेची ऐका गोष्ट. पण नेहमी आपल्याकडं अशी पद्धत आहे की पहिल्यांदा गणपतीची कहाणी म्हणायची असती. आणि गणपतीची कहाणी आमची पाठच झालेली आहे बघा, तुमच्याही असेल माहिती. ऐका परमेश्वरा गणेशा तुझी कहाणी, निर्मळमळे उदकाचे तळे, विनायकाची देवळे रावळे, मनसा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी पूर्ण करावा, संपूर्णाला काय करावं, पशा पायलीचे पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. ही आपली संस्कृती सांगते की जे आपण करू त्यातलं 1/3 फक्त आपल्याला ठेवायचं आणि 2/3 हे दान करायचं असतं. मग अल्पदान महापुण्य असा गणराज, मनी ध्याईजे मनी पाविजे, चिंतिलेला भिजे, मन कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 6 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण अशी म्हणण्याची पद्धत आहे. मग ज्या दिवशीची कहाणी असेल ती वाचायची. आता ही वसुबारसेची तुम्हाला सांगते. आटपाट नगर होतं आणि तेव्हा कुठल्याही नगराचं नाव सांगत नव्हते, आटपाट नगर होतं अशीच नेहमी सगळ्या कहाणींची सुरुवात होती. तिथे एक कुणब्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून होती. आता सांगितलं मी तुम्हाला. गाई गुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरं होती. त्यांची नावच ठेवली होती गव्हाळी आणि मुगाळी. म्हणजे एक गव्हाच्या रंगाचं असेल, एक मुगाच्या रंगाचं असेल. आता एके दिवशी काय झालं, आता हा अश्विन महिना आहे ना, तर अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, अगं मुली इकडे ये बरं का. ती मुली म्हणत होती सुनेला, पण सून आली. काय म्हणून म्हणाली, तशी म्हातारी म्हणाली, मी आता शेतावर जाते, दुपारी येईन, तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव, असं सांगितलं. बघा आता इतकं सांगितलं की वर जा, गहू आणि मूग काढ, पण तिला पुन्हा गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव म्हटल्यावर संभ्रम झाला. आणि आपण निघून शेतावर गेली. सूनबाई माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली, गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती. आई आई अक्षरशः वाईट वाटतं हे ऐकल्यावर. आणि त्यांना तिनं ठार मारलं, चिरलं, शिजवून त्यांची भाजी केली आणि सासूची वाट बघत बसली. आता सासूबाई आली, सुनेनं पान वाढलं, सासूनं पाहिलं, तांबडं मांस दृष्टीला पडलं. तिनं काय गं हे काय केलंयस, तर तिनं सांगितलं तुम्ही गव्हाळी मुगाळी ठेवा म्हणले होते, त्याची भाजी कर. मग आता सासू घाबरून गेली की आपल्या सुनबाईच्या हातून एवढी मोठी चूक घडलेली आहे. ती तशीच उठली बरं का. देवापुशी जाऊन तिनं प्रार्थना केली, देवा देवा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला याची क्षमा कर, गाईची वासरं जिवंत कर, असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन. असा निश्चय करून देवापाशी बसवून राहिली. देवानं तिचा एकनिश्चय पाहिला, निष्कपट अंतःकरण पाहिलं आणि संध्याकाळी गायी परत आल्या. हंबरडा फोडू लागल्या, कारण ती वासरं दिसेनात ना. तशी देवाला चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं. मग देवानं काय केलं, गाईची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत गाईला प्यायला गेली. गाईंचे हंबरडं बंद झालं.
म्हातारीला खूप आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं, तसा सर्वांना आनंद झाला. आणि मग म्हातारीनं गाई गोऱ्यांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले आणि नंतर आपण स्वतः जेवली, आनंदी झाली. तसं तुम्ही आम्ही पण होऊया. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. देवा ब्राह्मणांचे द्वारी, पिंपळाच्या पारी, गाईच्या गोठी, इतक्या 3 ठिकाणी ती सुफळ संपूर्ण हो अशी प्रार्थना केलेली आहे. खूप छान चित्र आहे बघा, तुम्हाला दाखवते. असं गाईंचं चित्र आहे त्याच्यावर. आता हे प्रत्यक्षात या घटना घडल्या असतील असं आपण समजूया. आणि असं नकळत चुका घडतात, आपल्या हातून सुद्धा एखाद वेळेला घडतात. तर तिचं एवढं सामर्थ्य होतं त्या म्हातारीचं. सगळेच आपले जे म्हातारे लोक असतात, पूर्वीचे आजी आजोबा किंवा पणजी वगैरे असायची तुमच्या ह्याच्यामध्ये पाहण्यामध्ये असेल, तर त्यांचं जे काही आयुष्यभराचं अनुभवाचं जे शास्त्र असतं ते फार चांगलं असतं. आणि म्हणून मग ते गव्हाळी मुगाळी ही त्या गहू आणि मूग हे त्या दिवशी वापरायचे नाहीत. आणि योग असा झाला की गव्हाळी मुगाळी या नावामुळं घोटाळा झाला. गहू काढून ठेवले, मूग काढून ठेवले आणि गव्हाळी मुगाळी शिजवून ठेव, डोक्याला हात लावला. म्हणजे ती खरं म्हातारी किती सहनशील असेल बघा, किती तिचं कौतुक करायला पाहिजे. आणि तसाच गुण आपणही घेतला पाहिजे. आज मुख्य म्हणजे सगळ्यांनी गोमातेची पूजा करायची. आता बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये अशा गाई ह्याच्यामध्ये गोठ्यांमध्ये जाणं आणि हे होत नाही. एक वर्ष मी पुण्याला होते ह्याला दिवाळीला, आणि त्यावेळेला म्हणलं अरे बाबा आता इथं गाई कुठे मिळणार, कुठे पूजा करायची, कारण वसुबारसेला पूजा केल्याशिवाय आम्हाला बरं नाही वाटत. माझा मुलगा म्हणला काही काळजी करू नको, हल्ली काय करतात असे जे गाईवाले आहेत ते गाई वासरं घेऊन सकाळपासून असं छान एक हे तयार करतात, दालन तयार करतात. आणि मग तिथं सगळ्या बायका येऊन संध्याकाळपासून पूजन करणार, सगळ्याजणी नैवेद्य देणार, हे सगळं. आणि खूप छान असा सोहळा करायला मिळाला. आता इथे कसं असतं, आपल्याला शेतकरी माहिती असतात किंवा ज्यांच्या घरामध्ये गाई वासरं आहेत ते आता ठरलेली आहेत ठिकाणं पूर्वीपासून, तर ते आम्हाला छान मिळतं. आता आपल्याला पुढची ओवी बघायची होती, 8वी ओवी. म्हणजे काल 7वी झालेली होती आणि 7वीमध्ये परत एकदा सांगा ताई. काय 7वी ओवी परत सांगा, म्हणजे काल धावता झाला थोडासा वेळ. अच्छा बरं ठीक आहे. थोडी घाईत घेतच असते मी तशी. चालेल ठीक आहे. आता बघा, तेवी अविद्ये सवे चौघी वेचिली जीवे. फार छान आहे. चौघींवर एवढं छान वर्णन केलेलं आहे ना ज्ञानदेवांनी. म्हणजे 4 वाणींचं समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकात म्हणलेलं आहे. पुढे वैखरी तर ते म्हटलंय आपण, गणाधीश जो ईशा आपलं प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. पण तिथे नुसतं म्हणायचं सांगितलेलं आहे. इथे 4ही वाणींचं एवढं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि एवढं महत्त्व सांगितलेलं आहे, एवढं आपण आजपर्यंत कधी ऐकलेलं नव्हतं. तर ही जी अविद्या आहे ही नष्ट झाली की काय होतं, चौघी वेचिती जीवे. म्हणजे चौघी म्हणजे परापश्यंती, मध्यमाणी, वैखरी, या 4ही वाणी ज्या आहेत त्या जणू काही आपला जीवाचा त्याग करतात, जीवासह त्या नाश होतात. म्हणजे अविद्येच्या नाशाबरोबर या जीवानिशी नाहीशा होतात. म्हणजे ते संपतात. थोडक्यात काय, ते संपतात. पण पुढं सांगितलं तत्त्वज्ञानाचे नावे उठतीची या. पण तत्त्वज्ञानाचं नाव काढलं म्हणजे तत्त्वज्ञानाच्या रूपानं या पुन्हा उठतात. म्हणजे पुन्हा त्या जिवंत होतात किंवा त्यांना अस्तित्व प्राप्त होतं. आता ही मागची जी 6वी ओवी झालेली होती, त्या 6व्या ओवीत काही दृष्टांत दिलेले होते आणि त्या दृष्टांताचा आणि याचा संदर्भ आपल्याला समजून घ्यायचा होता. जसं लवण हे पाण्यामध्ये मिसळलं तर लवण दिसेनासं होतं, पण त्याचं स्वाद मात्र स्वाद मात्र शिल्लक राहतो. तशीच अवस्था या वाणींची आहे. म्हणून ते असे दृष्टांत त्यांनी सगळे पहिल्यांदा सांगितलेले होते.
म्हणजे ह्या जीवानिशी जरी नाहीशा झाल्या तरी त्या सूक्ष्म रूपानं उपलब्ध असतातच. सूक्ष्म रूपानं त्या पुन्हा उठतात. आता तत्त्वज्ञान म्हणजे काय, आता आपल्याला आजच्या ओवीतही ते पाहायचे, त्यामुळं फार आत्ता तुम्ही जरी ज्या नव्हत्या काल म्हणतायत त्याची काही फार हे वाटून घेऊ नका. आजच्या ओवीतही पुन्हा तो दृष्टांताचा संदर्भ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे भ्रांती काळामध्ये आपल्याला हे सगळं संपून अविद्येमुळं काय होतं तर आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत. आणि मग आपण सारखा मी देही आहे, मी सुखी दुःखी आहे, मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, अशा सगळ्या भावना माणसाच्या मनामध्ये आपल्या मनामध्ये येत असतात. आपण तोच व्यवहार करत असतो. पण ज्या वेळेला मी सच्चिदानंद आहे, मी परब्रह्मस्वरूप आहे, मी ब्रह्मच आहे, असा जेव्हा व्यवहार करतो म्हणजेच आपण पुन्हा जागे होतो किंवा आपल्याला ज्ञान होतं. आणि हे ज्ञान झाल्यावर हा पुन्हा व्यवहार जो सुरू होतो, त्या दिवशी सांगितलेलं होतं खंदारकरांच्या दृष्टीनं की बद्ध मनुष्याला सगळ्या वाईट भावना, वाईट विचार, सगळी वाईट जी आपली म्हणजे मी सांगितलं होतं की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती निर्माण होत असते आणि ती व्यक्त होते या चारींच्या बाबतीत, चारींच्या मार्फत. आणि तो जर मुमुक्षु असेल, ज्ञानी असेल तर याच वाणी त्याच्या बाबतीत चांगलं ते सगळं सिद्ध करतात किंवा चांगल्या गोष्टी करतात, असं आपण पाहिलेलं होतं. आता कोणतरी विचारत होते, विचारा आता. मी बोलते ताई, दूत महाराजांच्या त्यांनी उदाहरण दिले 2. हां, ते वाचू का मी? वाचा. हां, वाचते. हां. अविद्येबरोबर स्वरूपता चारी वाणी नष्ट झाल्या तरी तत्वज्ञानाच्या रूपाने पुन्हा जिवंत होतात. हो. आणि हे त्यांनी काय दिलं उदाहरण दिले बरं काय, एखाद्याची बायको जर मेली काय तर ती पुन्हा हडळ होऊन येऊ नये. जर हडळ होऊन परत आली तर ती फार वाईट असते. तसे ज्ञान रूपाने अविद्या होऊन परत आली तर ती फार वाईट असते. तसे ज्ञान रूपाने अविद्या राहणे फार वाईट आहे. ज्ञान रूपाने अविद्या राहणे फार वाईट आहे. अच्छा, ज्ञानेश्वर महाराजांच्या काही गोष्टी शिकाव्या लागतात. आपण विवेकी असलो तरी ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने विवेकी आहो का अविवेकी आहो हे पाहत जावे. आणि त्यांनी एक दिले बरं का, अजून एक उदाहरण दिले की कल्पना करा की ब्राह्मणांचे पंक्तीमध्ये एक ब्राह्मण ओवळ्यात पाटावर येऊन बसला व एक सोनार सोवळे नेसून हातात बळीपंचपात्र घेऊन पाटावर येऊन बसला आहे. तेव्हा ओवळ्यातल्या ब्राह्मणाचा विटाळ कमी पण सोवळ्यातल्या सोनाराचा विटाळ जास्त मानला जातो. तसे सोवळ्यातल्या सोनारासारखे अहम ब्रह्म हे ज्ञान आहे. अज्ञान रूपाने अविद्या गेली असे वाटले तरी ज्ञान रूपाने अविद्या परत येते व त्याला गुंतवते. वा वा वा, फार सुंदर सांगितलंय. हे मी उदाहरण ऐकलंय बरं का कुठेतरी, की असे हे असं उदाहरण ऐकलं होतं कुठेतरी. म्हणजे आपण म्हणतो ना की वरचा पेहराव काही असू देत पण मुळातली व्यक्ती कशी आहे. आता ब्राह्मण बिचारा साधा बसलाय पण तरी सुद्धा तो खऱ्या अर्थानं सोवळा आहे. सोवळायचा अर्थ पवित्र आहे. आणि एखादा अंत्यज असेल किंवा असा सोनार असेल किंवा दुसरा कोणी असेल आणि त्यानं अगदी पेहराव चांगला केला, छान पितांबर नेसला, सगळं हे केलं तरी सुद्धा मुळातलं त्याच्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे ते ब्राह्मणापेक्षा नक्की कमी आहे. म्हणजे नुसता चांगला दिसायला दिसतोय म्हणून तो श्रेष्ठ कधीच होत नाही. तसं अज्ञानातनंही जे आपल्याला हे सगळं चारी वाणींचं महत्त्व किंवा हे अज्ञानामुळे त्यानंतर लोप पावतात पण ज्ञानामुळे त्या पुन्हा कशा उभ्या राहतात. आता आजच्या ओवीतही तेच घ्यायचे. छान सांगितलं ताई तुम्ही, बरं झालं. आणि आजच करा म्हणजे तुम्हाला मला आता काय आहे की पुस्तक नाही मिळत आहे. आम्ही गेलो गावात, यांनी काल बघून आले, इथं नाही मिळत आहे. मग म्हणले जेव्हा मिळेल तेव्हा आपण घेऊया. तर ठीक आहे, तुमचा आम्हाला उपयोग होऊ शकेल. म्हणजे हे असं होतं की प्रत्येकानं वेगळ्या पद्धतीनं त्याचं छान सांगितलेलं असतं. खूप सुंदर सांगितलं, छान. आणि ते हडळीचं तेही सांगितलं. आता बायकोच जायला पाहिजे असं नाही, आपण घरातली कुणी व्यक्ती गेली आणि ती जर अशी भूत रूप पिशाच्या रूपानं आली तर तो किती त्रास असतो. त्यापेक्षा अज्ञान एक वेळा अज्ञानात परवडलं पण अज्ञान
अर्धवट राहायचं आणि ज्ञानाची नुसती भुलावण करायची की मी ज्ञानी झालोय, अहम ब्रह्मास्मी, हे किती घातक आहे ते सांगण्यासाठी आजची ओवी आहे. ती बघूयात. खूप छान सांगितलं उर्मिलाताई, धन्यवाद. आता आजची 8वी ओवी बघूया. काल कोण नव्हत्या म्हणल्या, त्यांना कळली का आता कालची ओवी? कोणी आत्ता विचारलं होतं कालची 7वी ओवी परत सांगा. जरा थोडीशी हे वाटली ती काल घाई झाल्यासारखं हा, वाटलं, प्रतिभा नाही ताई. का म्हणून. मग आता समजली ना? आता समजली ना? हा, समजलं. बरं, आता बघा. हा तत्वज्ञान दिवा, हा तत्वज्ञान दिवा मरोनी इही लावावा. आता आज बरोबर दिव्याची आहे, सण सुरू आहे आणि आजची ओवी फार छान आहे बघा. छान ऐका सगळ्यांनी. हां, आणि मनातल्या मनात म्हणत राहा, म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही तिथे म्हणत राहा, अनम्यूट नव्हता. हा तत्वज्ञान दिवा मरोनी इही लावावा, तरी हाही शिणलेवा बोधरूपेची, तरी हाही शिणलेवा बोधरूपेची. हा तत्वज्ञान दिवा मरोनी इही लावावा, तरी हाही शिणलेवा बोधरूपेची. आता 2-3 शब्द समजून घ्या. तत्वज्ञान दिवा, कालच्या ह्याच्यातही तत्वज्ञान शब्द आलेला आहे, पण तत्वज्ञान रूपी दिवा हा कसा आहे? मरोनी इही लावावा. मरोनी म्हणजे तो नष्ट होऊन, लावावा. इही मरोनी म्हणजे काय? इहीचा अर्थ या 4 जणी. आता त्या 4 जणींना कधीही विसरायचं नाही. पुन्हा एकदा सांगा. परा पश्यंती मध्यमा वैखरी, त्यांच्यासाठी इही शब्द वापरला या. तर मरुनी इही म्हणजे या 4ही मरण पावल्या तरी, बरं का, या 4ही मरण पावल्या तरी तत्वज्ञान दिवा लावावा म्हटले. तत्वज्ञानाचा दिवा लावावा आणि तरी हाही शिणलेवा. पण तो दिवा लावला ना तरी काय होतंय? हाही शिणलेवा. शिणलेवा, शिण शब्द वेगळा आहे, लेवा शब्द वेगळा आहे. लिहिताना काहींनी शिणलेवा असं लिहिलेलं आहे. तर शिण म्हणजे आपण म्हणतो आज मला खूप शिण झाला हो, पहाटेपासून उठलेली आहे, दिवाळी सगळं आवरणं चाललं आहे, सगळे पदार्थ करणं चाललं आहे, आज आता गाईच्या पूजेला जायचं आहे, त्याची तयारी, तोही स्वयंपाक. म्हणजे शिण शब्द आपल्याला काही नवीन नाही. महिलांना जास्ती महिलांची संख्या आहे, पुरुष थोडेसे असतात अपवादात्मक, त्यांनाही माहिती आहे की तेही शिणतात. तसं हा तरी हाही शिणलेवा. शिणलेवा, लेवा म्हणजे घ्यावा, म्हणजे शिण होतोच. कसा होतो? बोधरूपेची. बोध म्हणजे ज्ञान. ज्ञान झालं की तो शिण अजून होतो. आत्ता जे ताईंनी 2 उदाहरणं दिलीत ती जास्त परफेक्ट होती बघ. धूत महाराजांचं खूप सुंदर असं ते पुस्तक त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि आम्ही त्या दिवशी खूप प्रयत्न करत होतो की असं जर मिळालं तर. आणि अर्थात प्रत्येकानं दिलेलंच आहे, म्हणजे त्यांनी आपापल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, पण त्यांची उदाहरणं काही जास्त चपकल वाटली आणि त्यांनी बरोबर आपल्याला सांगून दिलं. आता याचा अर्थ काय आहे की या 4 वाडींनी स्वतः मरून, म्हणजे मरण पावतायत त्या, आणि हा तत्वज्ञानाचा दिवा प्रकाशित केला तरीसुद्धा बोधरूप आत्म्याच्या ठिकाणी हाही क्षीण होतो किंवा क्षीण झाल्यासारखाच असतो. म्हणजे कधी कधी आपण चांगल्या गोष्टी करायला जातो आणि आपण म्हणतो हे करायला गेले जास्ती माहिती मिळावी, जास्त अमकं करावं, चांगलं व्हावं. समजा आता आपल्या पदार्थांचं घेऊया उदाहरण, की आपण आपल्या पद्धतीनं करत असतो, चकल्या करतो, करंज्या करतो, लाडू करतो, जे काय सगळे पदार्थ करतो ते करतो. आता ही यूट्यूबने तर सगळ्यांना तसं म्हणलं तर वेडच केलेलं असतं, पण काही जण त्याच्यावरनं बघून करतात आणि मग त्यातला एक कुठला तरी क्लू असतो किंवा त्यातली एक कुठली तरी मेख असती, ती समजत नाही आणि आपला सगळा पदार्थ बिघडून जातो. म्हणजे चांगलं करायला गेलं किंवा ते समजले असं वाटलं तर त्याच्यात जास्त काहीतरी धोका असतो. हे आपलं आत्ताचं उदाहरण आठवलं म्हणून मला सांगावंसं वाटलं. तसं ह्या 4 वाणी मरून गेल्या बिचाऱ्या, पण ते ह्याचा दिवा लावलेला आहे, तत्त्वज्ञानाचा दिवा लावला म्हणजे आता पुढे पुढे आपली प्रगती व्हायला लागलेली आहे.
पण तरीसुद्धा तो क्षीण करणाराच होतो. थोडेसे श्रमच पडतात. आता ते कसे पडतात हे आपण जरा समजून घ्यायचं. कारण अविद्या मिश्रित असतात एकदम. आपण जरी त्यातनं कालचं जे उदाहरण सांगितलं होतं त्या श्वेतकेतू आणि अरुणीचं, तर अरुणीला श्वेतकेतू सांगतात, कालचं उदाहरण त्या मिठासाठी घेतलेलं होतं आपण, की मीठ हे पाण्यात घातल्यानंतर ते विरघळून जातं, डोळ्याला दिसत नाही. पण ते कुठं आहे? खाली खारटच आहे, मध्ये खारटच आहे, वरही खारटच आहे. म्हणजे लवणम लवणम लवणम. त्याच्यावरनं त्यांनी निष्कर्ष असा काढलेला होता की जसं त्या पाण्यामध्ये मीठ एकरूप होतं तसं हे परब्रह्म या सगळ्या विश्वामध्ये एकरूप झालेलं आहे. ते आपल्याला वेगळं दिसणार नाही आहे. हे सगळं त्या वाणींच्या मार्फत, चारी वाणींच्या यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जो आता आपल्याला अनुभव येतो, अनुभव यायला लागतो, तो कसा थोडासा चुकीचा आहे म्हणा, किंवा त्याच्यात थोडासा प्रमाद घडतो, किंवा त्याच्यात काहीतरी त्रुटी राहते. ती कशी, ती आता समजून घ्यायची. खरं म्हणजे काय आहे की ह्या वाणी अविद्येमुळं त्या सगळ्या ज्या व्यक्त झालेल्या होत्या त्या म्हणजे आता संपून गेल्या. आणि आता पारमार्थिक दृष्टीनं किंवा परमार्थाच्या दृष्टीनं आपण थोडे 2 पायऱ्या वर चढलो बरं का. आणि चढल्यानंतर काय झालं तर बोध काय झालेला आहे, ते तत्त्वज्ञानाचा दिवा लावला म्हणजे काय केलं तर भगवंत किंवा गुरु, आपल्या गुरु महाराज सांगतात की अरे, म्हणजे त्या श्वेतकेतू आणि अरुणीचंच उदाहरण लक्षात घ्या की अरे, ते परब्रह्म म्हणजे तूच आहेस, तेच तू आहेस. ते तत्त्व वेगळं नाही, ते तुझ्या माझ्यात सगळ्यात एकच आहे. मग ते वडाच्या झाडाचंही त्यांनी उदाहरण दिलेलं असतं, बाकी सगळी उदाहरणं देतात. पण जसं वडाच्या ते म्हणतात ते आहर म्हणजे आण, ते वटबीज घेऊन ये म्हणतो, आणि वटबीज आणलं तर म्हणतो भिंदी, म्हणजे ते फोडलं. आता म्हणे पहा त्यात काय आहे, तर त्याच्यात बारीक 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 पाहिलं असेल वडाचं फळ तुम्ही, किती बारीक बारीक सूक्ष्म बिया त्याच्यामध्ये असतात. आणि ते एक एवढीशी सूक्ष्म बी आपण लावतो आणि त्याच्यातनं पुन्हा एवढा मोठा वटवृक्ष होतो. म्हणजे त्या सूक्ष्म ह्याच्यामध्ये केवढं सामर्थ्य आहे. तसं आता जेव्हा गुरु सांगतात, ते वडील म्हणजे त्याचे गुरु आहेत, आपले पण गुरु कुणी असतील, ते सांगतात की तत्वमसी. ते तत्व म्हणजे तूच आहेस. आणि मग तुला अनुभव काय येईल, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे. किंवा तो असं उत्तर देतो नंतर, जेव्हा वडील म्हणतात तत्वमसी, ते तू आहेस, आणि महानंतर म्हणतो अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी आता ब्रह्म झालो. इथे सगळी मेघ आहे. हा तत्वज्ञानाचा दिवा लावला, पण त्यांनी क्षीण कसा होतो ते समजून घ्यायचं बघा. तर काय होतं, मी ब्रह्म आहे मला आज कळलं, पण ते ब्रह्म आजपर्यंत नव्हतं का हो? माझ्या जन्माच्या अगोदरही होतं, माझ्या मृत्यूनंतरही असणार आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी त्याची जाणीव केव्हा झाली त्याला महत्त्व नाही, ते परब्रह्म आहेच. फक्त आपल्याला ते आत्ताशी वाटते, आणि मी आहे म्हणतोय म्हणजे मी आहे म्हणजे ते काल नव्हतं का, उद्या असणार नाही आहे का? आणि तू आत्ता आहे म्हणतोयस म्हणजे मग ते आहे म्हणजे ते काल नव्हतं का, हेच जे सारखं मनात असे विचार येतात. तर त्यासाठी त्यांनी म्हणले की हा तत्त्वज्ञानाचा दिवा लावला तरी थोडा क्षीणच होतो. त्याच्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत बघा. हरे राम. राधे, आता क्लास झाल्यावर बोलीन मी 6 वाजता. वैखरी. हं, बरं, तुला सगळ्यांच्या काल मी म्हणलं होतं ना माझ्या नातीचा वाढदिवस आहे, तर तिला मी मगाशी फोन करत होती, ती नेमकी खेळायला गेली होती, आणि आत्ता तिचा फोन आला. मी सांगायची राहिले की माझा क्लास असतो. ठीक आहे, आता आपल्या शुभेच्छा तिला पोचतील, नंतर सांगेन. बोलता बोलता राहिले मी ते. तर अहम ब्रह्मास्मी हे जे या रूपानं, या पारमार्थिक रूपानं या वाणी पुन्हा राहतात. पूर्ण जरी गेलेल्या असल्या तरी त्या काल जसं पाहिलं मीठ हे सूक्ष्म रूपानं राहतं, तशा वाणीसुद्धा सूक्ष्म रूपानं राहतात.
आणि पुन्हा जसं जसे अनुकूलता येईल तशा त्या पुन्हा व्यक्त होतात किंवा त्यांचं कार्य सुरू होतं. मग आता बोधरूपानं आत्म्याच्या ठिकाणी ह्या चारी राहतात किंवा हा जो दिवा आहे हा दिवा तिथं प्रगट झालेला आहे. म्हणजे बोधरूप आत्मा ज्ञानी नाही आणि अज्ञानीही नाही. जेव्हा मी म्हणतोय किंवा मी म्हणते की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी आता अज्ञानी पण नाही आहे, कारण मला आता कळलं की हे ब्रह्म चिरंतन आहे आणि ते मीच आहे. पण मी आहे हे म्हणणंच अज्ञान आहे, कारण ते परब्रह्म म्हणजे मी आहे का हो? परब्रह्म सगळीकडं एकमेव अद्वितीय आहे. मी आता म्हणायला लागले की हे ते परब्रह्म मी आहे, म्हणजे हे ज्ञान अज्ञानानीच घेरलेलं आहे किंवा अज्ञानाच्या पलीकडं आहे. आणि आत्मा हा बोध काळात, बोध म्हणजे ज्ञान होत असताना तो बोध वेगळा, आत्मा वेगळा आणि मी वेगळा असं जी आपली अवस्था आहे आता बोलण्याची, असं ते होऊ शकतं. आणि म्हणून तो क्षीण आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे आपण काय म्हणतो, मला आता बोध झाला, मला आता ज्ञान झालं, मला आता ब्रह्मज्ञान झालं. परवाच कोणीतरी असं म्हणलं होतं की असा जो म्हणतो ना त्याला ते झालेलंच नसतं, कारण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर किंवा परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर बोलायला कोणी उरतच नाही हो. ती अवस्थाच उरत नाही, कोणी समोर दिसतच नाही, कारण आपण वेगळं राहतच नाही ना, त्या परमात्म्याशी एकरूप झालेले असतो. म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात की हे तत्त्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ते झाल्यानंतर विपरीत समजून धारण करणाऱ्या ह्या ज्या चार वाणी आहेत त्या नाश पावतात. पण त्या अहम ब्रह्मास्मी या तत्त्वज्ञानाचा दिवा लावला की पुन्हा त्या परततात नाही, त्या नाश पावतात. पण पुन्हा अखंड बोधरूप किंवा ज्ञानरूप आत्म्यानं हा ज्ञानदिवा वागवणं, त्या ज्ञानदिवा सांगायचं, हा बघा मग दिवा लावलाय बरं का, असं म्हणल्यासारखं झालं ते. तर हे सगळं व्यर्थ आहे. म्हणजे काय होतं की स्वाभाविकच आपण ब्रह्मस्वरूप आहोत आणि ही ब्रह्मस्थिती कधीही नाहीशी होत नाही. म्हणजे आपल्या जन्मापूर्वी आपण ब्रह्मरूपच होतो. मी ब्रह्म आहे हा ज्ञानदिवा व्यर्थ आहे, म्हणजे हे सांगणं व्यर्थ आहे. या ज्ञानरूप दिव्याच्या वागवण्यात आपण आपली अखंड ज्ञानरूप ब्रह्मस्थिती विसरतो. म्हणजे आपण म्हणतो मी माझ्याबरोबर हे घेऊन आलो आहे बरं का, ते सांगायची गरज नाही आहे. तसं मी ब्रह्म आहे हे सांगायची गरज नाही आहे, कारण आधीही आपण ब्रह्मरूपच अवस्थेत होतो आणि ते आपण विसरतो. म्हणजे ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर मी ब्रह्म आहे ही ज्ञानदशाच भ्रांती आहे. म्हणून जे मगाशी म्हणलं की ज्ञान आणि अज्ञान हे दोन्हीचा आता आपण दोन्हीच्या काय म्हणू उंबरठ्यावर आहोत. म्हणून साखरे महाराज म्हणतात की या पराधिक वाणींनी स्वतः मरून तत्त्वज्ञानाचा दिवा लावावा, हाही बोधरूपाच्या ठिकाणी क्षीणच आहे. एखादं म्हणून मग एवढं ज्ञान, आमचं जे पुणे विद्यापीठाचे असतील त्यांना माहिती असेल, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप हा, असं बोधवाक्यच आहे आमच्या विद्यापीठाचं. तुम्ही असाल कोणी विद्यापीठाचेच, म्हणजे प्रज्वालित केलं आहे काय ज्ञानरूप प्रदीप. त्यांना ह्याचं काही गुलाबरावांच्या किंवा या ज्ञानदेवांच्या ह्याचं फारसं माहिती नसेल की तो ज्ञानरूप दिवा आपण प्रज्वलित केला, पण तो मुळातच प्रज्वलित आहे हो, तो प्रज्वलित करण्याची ज्ञानाला गरजच नाही. आणि म्हणून या पराधिक वाणी ज्या आहेत त्या स्वतः नष्ट होऊन म्हणजे स्थूल रूपानं नष्ट झाल्या होत्या. काल पाहिलं आपण की मीठ वेगळं असतं, पाणी वेगळं असतं, पण ते सूक्ष्म रूपानं कधी एकरूप होऊन जातं, पाण्यात मिसळलं की. तसं सूक्ष्म रूपात त्या राहून तत्त्वज्ञानाचा प्रकाश करावा, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्मरूप आपण जिवंत असावं, हाही परमार्थाच्या दृष्टीनं क्षीण आहे. भगवद्गीतेचा 2रा अध्याय अख्खा आपण तोंडपाठ केला आहे सगळ्यांनी. वासांसी जीर्णानि यथा, म्हणजे फाटलेली वस्त्र आपण नवीन घालतो, तसंच हा
आत्मा जो आहे हा देह बदलतोय फक्त. देह हे वस्त्रासारखं आहे. पण हे आपल्याला सांगावं लागतंय. म्हणजे मरण जरी पावलो तरी सुद्धा तो आत्मा आहेच की नाही. त्याला वेगळ्याचा आधार किंवा हे घ्यायची काही गरज आहे का? तो चिरंतनच आहे. आणि तो जिवंत आहे असं म्हणणं हा शीण आहे. म्हणजे सच्चिदानंद परमात्मरूप जिवंत आहे हे म्हणणंच चुकीचं आहे. कारण तो आहेच. तो चिरंतनच आहे. म्हणून गीर्वाण अनुभव ह्याच्यामध्ये काय म्हणतात बघा. स्वयंमृत्वा लापनीयस तत्वज्ञान प्रदीपक. स्वयंमृत्वा म्हणजे स्वतः मरण पाहून त्या माणींच्या बद्दल. लापनीयस तत्वज्ञान प्रदीप. हा तत्वज्ञानाचा प्रदीप त्या प्रज्वलित करतात किंवा हा प्रज्वलित करू लागतात. अयम तरीही श्रमो लेयो. अयम म्हणजे हा, तरीही म्हणजे तर, श्रम म्हणजे श्रम. जो शीण म्हणलं त्याला यांनी श्रम शब्द वापरला. बोधरूपेण तात्विक. हा तत्वतः बोधरूपानं झालेला शीणच आहे. जसं गमतीनं म्हणायचे बघा पूर्वी, ज्याला पितांबरचा अर्थ नसतो, माहिती नसतो. पितांबरचा अर्थ काय हो? पीत म्हणजे पिवळा, अंबर म्हणजे वस्त्र, अर्थात रेशमी वस्त्र. त्याला आपण पितांबर म्हणतो. लोक काय म्हणायचे, अहो आम्ही पिवळा पितांबर आणला. कारण आता झाले पितांबराचे सगळे रंग झाले. त्यामुळे पितांबर हा शब्द म्हणणं चुकीचं आहे. मग कोणी जांभळा घेतील, कोणी गुलाबी घेतील, कोणी निळा घेतील, पिवळा तर आहेच, पांढराही असेल. म्हणजे मग हा पितांबर आहे हे म्हणणं किती चुकीचं आहे. आणि आपलं अज्ञानच तिथं बाहेर पडतं. तसं मला एकदम आता आपलं ते आठवलं उदाहरण. तसं ह्या वाणी स्वतः मरण पाहून तत्त्वज्ञानाचा दिवा लावतात. तो सुद्धा एक प्रकारे शीणच असतो. म्हणून स्वरूपानंद म्हणतात, लावोनिया अहम ब्रह्मज्ञानदीप. लावोनिया अहम ब्रह्मज्ञानदीप. पावती त्या लोप चार वाणी. पार्वती त्या लोप चारी वाणी. तरी अहम ब्रह्म हेही ठरे गौण. बघा, तरी अहम ब्रह्म हेही ठरे गौण. नित्यज्ञान घन ब्रह्म भावी. नित्यज्ञान घन ब्रह्म भावी. ब्रह्मभाव हा नित्य आहे. आणि त्याच्या ठिकाणी असं म्हणणं अहम ब्रह्मास्मी, ते सुद्धा तिथे तशा दृष्टीनं शीण देणार आहे, श्रम देणार आहे. आता ते का श्रम देतं त्याचं एक ते आहेत यदी कुलकर्णी म्हणून, त्यांनी एवढा सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. फक्त मी त्यातली उदाहरणं सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पटेल. पण आधी इतरांची होऊ दे. आता हे डॉक्टर व्ही ए कुलकर्णी तेच सांगतात की आणि आपण मरून, म्हणजे त्या वाणींनाच सांगितले वाणी मरतात. आणि या चार वाणींनी काय केलं, तत्त्वज्ञानाचा दिवा लावला. आज आपण लावायचा बरं का दिवा. मग तत्त्वज्ञानाचा लावा, ज्ञानाचा लावा, म्हणजेच तत्त्वज्ञान निर्माण करावं. आणि खरं पाहिलं तर बोध किंवा ज्ञान हा एक प्रकारचा व्यर्थ शीणच आहे. सगळे तेच सांगतात. मानसीताई पण त्याच म्हणतात की त्यांच्या मरणानंतर, म्हणजे या चारी वाणींच्या मरणानंतर त्यांना परलोकाचा मार्ग नीट दिसावा म्हणून ठेवलेला अहम ब्रह्मास्मी या तत्त्वज्ञानाच्या महावाक्यरूपी बोध दिला आणि ठेवला तरीसुद्धा तो व्यर्थच आहे. आता कोण मगाशी त्या आसावरीताई सांगत होत्या की आम्ही काहीतरी करा, देवधर्माचं करा, सारखंच नुसतं खा प्या मजा करा, मुलांचं करा, हे करा, पण देवाचं करा म्हणजे काय. मला ती त्यांची वाक्य फार आवडली. तर हा दिवा लावणं तत्त्वज्ञानाचं, मग लोक सांगतात हे सगळं व्यर्थ आहे, आपल्याला परब्रह्माचं परमात्म्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे, तेच एकमेव चिरंतन आहे हे समजलं पाहिजे, पण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि अनुभव घेतल्यानंतर आपल्याला हे काही दिसणार नाही, काही व्यर्थ वाटणार नाही. तुम्ही आम्ही सगळे एक रूप वाटणार, एक ब्रह्मरूप वाटणार. हा अनुभव आता आजचंच तुम्हाला एक सहज सांगते. रोज ठरवते मी की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये हाच भगवंत भरून राहिलेला आहे.
मग ती कुत्री पळत असली तरी आपण त्याच्याकडं त्याच भावनेनं पाहायचं. गोमाता असल्या त्याच भावनेनं पाहायचं. गर्दभ असले तरी त्याच भावनेनं, वराह असले तरी त्याच भावनेनं पाहायचं. हे सगळं आहे. आणि आज दारामध्ये, त्या विठ्ठल मंदिराच्या दारामध्ये गोमाता रोजच असते. पहिल्या दिवशी मी तिला प्रसाद दिला, तिनं छान आवडीनं खाल्लं. नंतरही कुणी त्या गाईला एक एक देत होते. आणि परवा कुणीतरी सांगितलं की गाईंना जास्त असं खायला घालू नका, त्यांना ते अपचन होतंय, त्रास होतोय. मग मी आपल्या तिला नमस्कार केला, निघून आले. पण माझ्या मनात सारखं आलं आणि आज तर आत्ता आठवायला लागलं की अरेच्या, मग त्या गाईला मीही द्यायला पाहिजे होतं काहीतरी. मी फक्त नमस्कार केला, निघून आले. आणि आता आपण पुन्हा वेगळी जाऊन गाईची पूजा करणार. तर हे आपलं किती तशा अर्थानं असं थोडंसं चुकतं बुवा, असं मनात आलं माझ्या. म्हणून त्या मानसीताई म्हणतात ते पटतं की त्या चारी वाणींच्या मरणानंतर त्यांना परलोकाचा मार्ग नीट दिसावा म्हणून अहम ब्रह्मास्मी हा जो तत्त्वज्ञानाचा बोध दिला आहे, बोधरूपी दिवा आहे, हा सुद्धा तशा अर्थानं व्यर्थ होतो. की नुसता बोध देऊन उपयोग नाही, व ती दृष्टी स्वतःला आली पाहिजे. मला त्याचा अनुभव आला पाहिजे. आणि अनुभव येताना विकल्प मनामध्ये आले येऊ नयेत. तुमच्याकडे वामनराव देशपांडेंची पुस्तकं आहेत काहींकडे, तर तिथेही त्यांनी तेच सांगितलं की चारी वाणी या अविद्येच्या नाशाबरोबर नष्ट होतात. म्हणजे अविद्या संपली, अज्ञान संपलं. आणि जेव्हा तत्त्वज्ञानाच्या सूक्ष्म रूपानं त्या पुन्हा पाण्यात विरघळलेल्या मिठाच्या स्वादाप्रमाणे प्राप्त होतात. तत्त्वज्ञानाचा दिवा जर असा लागत असेल तर शुद्ध बोधाचा विचार करता हा सुद्धा एक क्षीणच आहे. असा काही वेगळा दिवा लावावा लागतो का? आता आपण सुद्धा एक प्रतीक रूपानं दिवे लावत असतो. हल्ली आता पुन्हा इलेक्ट्रिक आले, माळा आल्या, त्याच्या पणत्याही आल्या. पण खरा जो अंतरात्म्यातला जो आपला प्रकाश आहे ज्ञानाचा, तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आपण हेच ठरवूया की माझ्याजवळ जे काही अज्ञान असेल ते हे परमेश्वरा, किंवा हे दीपज्योती नमस्तुते रोज म्हणतो आपण, शुभं करोति कल्याणम आरोग्यम. आणि दीपज्योती, त्या दिव्याच्या ज्योतीला म्हणून नमस्कार करायचा आहे, म्हणून तिची आराधना करायची. काय म्हणताय? तर हा क्षीण वाटता कामा नये, हा क्षीण राहता कामा नये. पण जेव्हा फक्त मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं जर कोणी येऊन टिमकी वाजून सांगलं, हो तुमचं सगळं खोटं आहे, मी फक्त ब्रह्म आहे, म्हणजे आपल्याला तो एक प्रकारचा ज्ञानाचा क्षीणच होतो, असं लक्षात ठेवायचं. इथं आपण, मला असं वाटतं थांबूया. खरं मी आज 9वी ओवी, कारण का असं आहे त्याचं एक पुढच्या 9व्या ओळीमध्ये फार सुंदर दिलेलं आहे त्यांनी. थोडीशी फक्त झलक सांगते त्याची. येऊनी स्वप्न मेळवी गेली आपण पादावी, दोन्ही दिठीन नांदवी नीद जैसी. ते झोपेचं तर उदाहरण सारखं ज्ञानदेवानी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की ही जी, मला अर्थ आपले काढून, तर ही स्वप्न मिळवली म्हणजे ज्या वेळेला झोप येते तेव्हा स्वप्न दिसतं. आणि स्वप्नही संपलं आणि झोपही संपली की जागृती येते. ही जशी अवस्था आहे ना, तशी आपल्याला समजून घ्यायची आहे. ही जी नीद आहे ती फार महत्त्वाची आहे. अजून त्याच्या पुढच्या ओवीत आपल्याला ही नीद म्हणजे आपलं अज्ञान आहे हे छान समजावून देणारे ज्ञानदेव, ते आपण समजून घेऊया. कुठलं आहे? हेच आहे मॅडम. हो, बोला. मला थोडस अज्ञान असेल म्हणा, काय असेल म्हणा, पण व्यवहारातलं एक उदाहरण आठवलं तर ते मी सांगू का? हो, सांगा 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 सांगा. ज्याप्रमाणे एखादा माणूस गप्प बसून राहतो, अगदी बोलतच नाही, किती दिवस मौन धरतो बर का, आणि मौन धरल्यानंतर त्याला एकदम उर्मी येते बोलण्याची. ती जी उर्मी असते ती या ओवीला लागू पडते का, असं मला विचारायचं. बर, पण मग त्याला उर्मी आली म्हणजे तो काय आता एकदम बोलायला लागला? हा, म्हणजे अज्ञान त्याचं नाश झालं ना ते, आणि एकदम त्याला ते मौन धरल्यामुळं जे काही ज्ञान झालं ते तो बोलू लागला. मग नाही, पण इथे नाही, पण इथे
इथं तत्वज्ञानात काय सांगायचं आहे की एकदा तुम्हाला तो बोध झाला की तो बोलणारच नाही आहे. ते बोलणं हेच घातक आहे. म्हणजे आता जर समजा आपण धरलं मौन, तर लोकांना सांगत सुटलं, हो माझं महिनाभराचं मौन होतं बरं का, आणि आता माझं सगळं सुटलं आणि मला आता शांत वाटायला लागलं, हे सांगणं म्हणजे त्या मौनाचा अपमान केल्यासारखंच आहे ना. नाही एखादा म्हणजे ऋषी मुनी म्हणा, जे पोचलेले आहेत असे लोक, पूर्वी लोक शाप देत होते ते तपश्चर्या करून, त्यांचं उदाहरण मला आठवलं म्हणून. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ते बोलायला लागले म्हणजे मग काय बोलायला लागले? वाणी प्रकट झाली, जास्त त्यांना स्फुरायला लागलं ना. बर ठीक आहे, असेल आता तसं बघूया. पण इथं काय म्हणायचंय, असं मला उदाहरण आठवलं. नाही बरोबर आहे. मग त्या दिवशी मी तुम्हाला चूक आहे नाही दुसरं एक उदाहरण सांगितलं होतं. मग असंच तुमच्यासारख्या म्हणण्यासारखंच, की जेव्हा तो काशीला जातो ब्राह्मण किंवा कोणी माणूस, आणि तिथं काय सोडलं, तो म्हणतो मी क्रोध सोडला. तुम्हाला सांगितले क्रोध सोडला, प्रतिभाताईंना सांगितलं क्रोध सोडला, राजश्रीताईंना सांगितलं क्रोध सोडला, सुमनताईंना सांगितला, आणि मग पुन्हा त्या या उर्मिलाताई विचारतात, अहो तुम्ही काय सोडलं? सांगितलं ना तुम्हाला, मी क्रोध सोडलाय, मी क्रोध सोडलाय. म्हणजे त्याच्या त्या क्रोध सोडण्याला काही अर्थ आहे का सांगा? बरोबर. हां, तसं ते मौन धरलं होतं. आणि जर त्यांना, म्हणजे सामान्य माणसाबद्दल मी सांगते, तुम्ही म्हणता तसं ऋषीमुनींच्या बाबतीत माहिती नाही काय असेल, पण जो आता ज्ञानदेव, मला सांगा, ज्ञानदेव आता परमात्म रूप झालेले आहेत, आता ते बोलायला आहेत का आपल्याशी? नाही बोलणार. किंवा असेच समर्थ सुद्धा, कारण ते त्यांच्याशी एकरूप होऊन गेले, ते मरण पावलेत असं आपण म्हणत नाहीये, त्यांची संजीवनी समाधी आहे म्हणतो आपण. त्यामुळं तसा तो बघूया. आता तुमच्या म्हणण्याचा विचार करून जरा सांगू काहीतरी. मला ते दुर्वास ऋषीचं आठवलं. की ते तपश्चर्या खूप करायचे, बरेच वर्ष त्यांनी तपस्या केली, पण एकदम ते बोलायला लागले की कुणाला शाप दे, त्याची वाणी एकदम प्रगट, म्हणजे हे झाली प्रगट, म्हणजे त्याला काय म्हणायचं, जास्त बोलायला लागले. पण मग मला सांगा ना, ती उलट घातक आहे त्यांची वाणी. त्यांनी शापच सगळ्यांना दिलेत, भृगू सगळ्यांना शाप दिलेत त्यांनी. अंबरीशाला शाप दिला. अंबरीश एखादा असेल म्हणजे मौन धरणारा, त्यात दुर्वास ऋषी म्हणजे ह्याचं उदाहरण देत नाही, पण त्याच्यासारखा एखादा तपश्चर्या करून ज्यावेळेस त्याला उर्मी झाली की बोला वाटलं, वाणी वैखारी वाणी जास्त प्रकट झाली, आणि ती काही नाही मग तुमचं म्हणणं बरोबर आहे. थांबा, अमृतवाणी सारखं सांगू लागली. नाही मग तुमचं म्हणणं मला पटतंय. आता तुम्हाला काय म्हणायचं ते, की त्या दिवशी मी 2 प्रकारचं सांगितलेलं आहे खंदारकरांच्या नुसार. म्हणजे मुमुक्षू आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांच्या दृष्टीनं त्या वाणी चांगलं बोलतील, चांगलं करतील, त्यांना अनुभव तो चांगला येईल. त्यांच्या ठिकाणचे उदाहरणार्थ रामायणासारखं वक्तव्य करतील किंवा ते बरोबर आहे, ते चालेल बरोबर आहे. फक्त त्यांच्यातले दोष निघून गेलेले असणार आहेत सगळे पूर्ण, हे लक्षात ठेवायचं. हा बरोबर आहे. जे त्यांच्या दृष्टीनं विनोबा भावे आता बघण्यातले आहेत ना. हो आहेत ना. ते काय आपण ऋषी बघितले नाहीत. विनोबा भावे हो. नाही उदाहरण म्हणून दिलं मी ते. नाही त्या काय सांगतात बघू ना रेखा ते. आपल्या हातात होऊन गेले ना. हो 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 बरोबर आहे. ते त्या दिवशी जे आता हे सांगणार आहेत बरं का, सांगते मी. हा तत्वज्ञानाचा दिवा 1-2 मिनिट. आता सुमिताताई पण इथं आहेत. तुम्ही म्हणताय बरं का अनुराधाताई, ते मुक्त माणसाच्या किंवा जो ज्ञानी आहे त्याच्या बाबतीत ते लागू आहे. तुमचं बरोबर आहे, तुमचंही म्हणणं बरोबर आहे. आता हे काय सांगतायत, मुक्त जो मनुष्य आहे त्याच्या परावाणीत श्री गुरूंच्या 4 वाणींनी जीवमरून तत्वज्ञानाचा दिवा लावावा, म्हणजे तो लावतो. आणि त्यांनी तसा तो लावला तरीसुद्धा श्री गुरूंच्या वाणींना, त्याबरोबर मुक्त शिष्याच्या वाणींना देखील निष्कारण क्षीण नव्हे का, असा प्रश्न विचारला आहे ज्ञानदेवांनी. पण आत्मा जेव्हा शुद्ध आहे, ज्ञानस्वरूप आहे,
तेव्हा श्री गुरूंना 4 वाणीनं कष्ट होऊन उपदेश करण्याची गरजच नाही लागणार आणि मुक्त शिष्याला सुद्धा ही उपदेश करण्याची गरजच पडणार नाही, कारण तो ब्रह्मरूप झालेला आहे. त्याच्या तदाकार सगळ्या त्याच्या वृत्ती झालेल्या आहेत आणि तत्त्वज्ञान झाल्यावर सुद्धा तत्त्वज्ञानाच्या दिव्यावर किंवा बोधरूपेची किंवा अनुभवात्मक वृत्तीच्या रूपानं लेवा म्हणजे काजळी येते. आपण म्हणतो ना कोजळी, काही जण म्हणतात काजळी येते. आणि तत्त्वज्ञान रूपी दिवासुद्धा मंद प्रकाशाच्या होतो. आपण बघा समई लावतो, सुरुवातीला छान ज्योत तेवत असते आणि नंतर तिच्या इथे थोडी काजळी आली. नवरात्रात हा अनुभव छान घेतलेला असतो. ती आपल्याला काजळी काढून टाकावी लागते तरच तो दिवा प्रज्वलित राहतो. तशी ही कदाचित मी ब्रह्म आहे ही काजळीसारखं थोडंसं तिथं हे येतो भाग, म्हणजे अज्ञानाचाच तो भाग आहे किंवा ज्ञानाच्या थोडंसं मध्ये आड येणारा आहे. म्हणून जी वृत्ती आहे ती आपण वृत्ती सगळी आपली संपवायची आहे आणि फक्त ज्ञानरूप झाल्यानंतर तशा अर्थानं काही बोलत नाही. मग तो गुरुसुद्धा जगात जे सत्य आहे ते एकमेवच आहे आणि त्याला कुठलाही प्रमाण किंवा कुठलंही साधन उपयोगी पडत नाही. म्हणजे ब्रह्म हे अंतिम आहे आणि मुक्त तत्व आहे. त्याच्याबद्दल काहीही गुरुकृपेनं सुद्धा जास्त काही सांगता येत नाही. किंवा परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष म्हणजे तत्त्वज्ञान जे होतं ते, आणि या तत्त्वज्ञानानं अविद्या पूर्ण जात नाही. म्हणजे मी ज्ञानी आहे हा सुद्धा अहंभाव त्याच्या ठिकाणी राहतो. तो छात्रसुद्धा तसा नकळत अहंकार की हो मी अमक्या, आता बघा ना असे येतात की नाही, मी अमक्या गुरूंचा शिष्य आहे, दुसरा म्हणेल मी तमक्या गुरूंचा शिष्य आहे, हा सुद्धा अहम असतो ना. तुमच्यापेक्षा आमचे गुरु श्रेष्ठ आहेत. रामदास स्वामींच्या बाबतीत घडलेले आहेत ना अशा घटना. तुकारामांचाच एक शिष्य आणि दुसऱ्या कोणाचा काहीतरी आहे, दुसरे काहीतरी वेगळं नाव होतं त्यांचं, आणि तो शिष्य त्याला असं वाटतं की माझ्या गुरूंना काही महत्त्व नाही, मी जातो आता दुसऱ्या गुरूंकडे. आणि समर्थांकडे जाऊन त्यांनी समर्थांची परीक्षा घेतली. समर्थांना दूषणं देत राहिला आणि मग त्यांनी समर्थांनी जरा त्याची परीक्षा हे करून त्याला त्याचा जो मनात अज्ञानाचा भाग होता तो काढून टाकला आणि तो म्हणे तू तुझ्या गुरूंकडे जा. मग गुरु म्हणतात का आलास? नाही म्हणे ते खूप चांगले आहेत, त्यांनी मला तुमच्याकडेच पाठवलेलं. असंही घडतं. म्हणजे गुरुंच्या वरनंसुद्धा लोकांमध्ये हे अहमहिका लागते किंवा मीपणा येतो. तर तो आपण मीपणा बाजूला ठेवू, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या वाणी पुन्हा तो तत्त्वज्ञानाचा दिवा लावतात, पण तो धोकादायक असतो. मी हा पुन्हा तिथे येता कामा नाही, एवढाच आपण भाग लक्षात ठेवूया. कारण ते पुढं कसं म्हणजे हे चारी वाणी चारी देह या सगळ्यांचं वर्णन हे जे आहे हे थोडासा बोध होत असतानासुद्धा तिथे जो अहम राहतो त्याच्यासाठी आहे. आणि आपण ते सोडून द्यायचं. म्हणजे आपण म्हणतो ना मी एवढं केलं हे सांगण्याचीच गरज नाही आहे. आणि ते भगवंतासाठी करत नाही, आपण आपल्या शांततेसाठी, आपल्या मनाच्या ह्याच्यासाठी, आपल्या मन शुद्ध होण्यासाठी हे सगळं करत असतो. तर हे सगळे व्यवहार हे पुढच्या 9व्या ओवीमध्ये पाहूया की झोप कशी करवून घेत असते किंवा झोपेमुळं हे व्यवहार दोन्ही पातळीवर झोप ही दोन्हीसाठी उपयुक्त आहे. जागृत अवस्थेला पण आहे आणि स्वप्नावस्थेला पण आहे. ते परवाही थोडंसं झाले पण तोच मुद्दा पुन्हा सांगतायत. चला मी तुम्हाला एक गोमातेची आरती ऐकवणार होते, नाही तर पाठवणार होते, पण आज आता ज्ञानदेवांची पण म्हणायची आहे आणि ही प्रार्थना म्हणत पटकन संपूया, कारण आज सगळं करायचं आहे ना सगळ्यांनाच. इदम उपकर्तुम घेऊ, त्या गोमातेची आरती ऐकवते. इदम उपकर्तुम भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं
वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्वचाल्पं विषय्यविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. तर गौमातेची आरती ऐकवते आणि तुम्हाला नंतर ह्याच्यावरही पाठवून देते मी. बरं तोपर्यंत ज्ञानेश्वर आलं का ऐकू काही? आलं चकलं आलं ना. कारण मला इथं फार तिचं मी पाठवते तुम्हाला सगळ्यांना ग्रुपवर. खूप सुंदर आहे आरती ती. माझी आई म्हणायची आणि माहिती असेल तुम्हाला. धेनू माय जगज्जननी खूप सुंदर आहे. चला आज ज्ञानदेवांची म्हणूया आणि कृष्णाची म्हणूया. ज्ञानदेवांची म्हणणार आहे कोणी? आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी लितने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा
प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची खेले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा जय ज्ञानेश्वर महाराज की जय. बरं, गोपाळकृष्णाची म्हणती आहे, ऐका, सगळ्यांना माहिती असेल. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा निरांजन दीप कर्पूरवात निरांजन दीप कर्पूरवात. तुम्हीच झाले राधाकांत तुम्हीच झाले राधाकांत. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता तुम्हीच स्वामी जगनिर्माता तुम्हीच स्वामी जगनिर्माता. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मनमती आता झाले मी पण मनमती सारे करीती मंगल आरती सारे करीती मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा ज्याने व्यापिले जगताला. आरती कशी करू गोपाळा आरती कशी करू गोपाळा आरती कशी करू गोपाळा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोमाता की जय. दोन्ही आरत्या नवीन आहेत ताई.